Practice set 5.3 first question. Angles made by the line with positive direction of x axis are given. आपल्याला अँगलची व्हॅल्यू दिलेली आहे 3 केसेसमध्ये. तर हे अँगल कोणते अँगल आहे? अँगल मेड बाय लाईन विथ पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस. सपोज अशी काही लाईन असेल, या लाईननी किती अँगल फॉर्म केलेला आहे ही व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. फाइंड द स्लोप ऑफ दिस लाईन. तर ह्या 3 लाईन्स आपल्याला स्लोप फाइंड करायचा आहे. आता स्लोप ऑफ द लाईन इन टर्म्स ऑफ अँगल आपल्याकडे कोणता फॉर्म्युला आहे? एम इज इक्वल टू टॅन थिटा, टँजंट ऑफ अँगल टॅन थिटा. सो थिटा काय असतो? थिटा असतो नेहमी अँगल मेड बाय लाईन विथ पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. सो सोल्युशन, let theta be the angle made by line with positive x axis. ठीक है, theta be the angle made by line with positive x axis and then slope is equal to m is equal to tan theta. This is the formula. ओके, टँजंट ऑफ अँगल. सो फर्स्ट आहे थीटा. थीटाची व्हॅल्यू 45 डिग्री. प्रत्येक ठिकाणी इथे सांगितलं आहे की दिस इज अँगल मेड बाय लाईन विथ पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस, दॅट मीन्स थीटा इज 45. अँड दॅट फर्स्ट केसमध्ये स्लोप किती असणार? एम इज इक्वल टू टॅन 45. टॅन 45 डिग्री ही व्हॅल्यू किती असते? 1. स्टँडर्ड व्हॅल्यू टॅन 45ची व्हॅल्यू असते 1. सेकंड, थीटा इज इक्वल टू 60 डिग्री. मग या केसमध्ये स्लोप काय असणार आहे? एम इज इक्वल टू टॅन ऑफ 60. टॅन 60 म्हणजे काय? साइन 60 अपॉन कॉस 60, दॅट इज √3. आणि थर्ड आहे थीटा इज इक्वल टू 90 डिग्री. सो एम इज इक्वल टू टॅन 90. टॅन 90 म्हणजेच काय? टॅन 90. टॅन 90 म्हणजे साइन 90 अपॉन कॉस 90. साइन 90 इज 1, कॉस 90 इज 0, दॅट इज अनडिफाईंड और नॉट डिफाईंड. ठीक आहे. टँजंटची व्हॅल्यू माहिती कशाला? कारण आपल्याकडे एक स्टँडर्ड टेबल आहे. स्टँडर्ड टेबलच्या अकॉर्डिंग आपण कोणत्या व्हॅल्यू कन्सिडर करतो किंवा कोणत्या व्हॅल्यू आपण लक्षात ठेवू शकतो या टेबलच्या रेफरन्सनी? 0, 30, 40, 60 आणि 90, राईट. या व्हॅल्यूज आपण लक्षात ठेवतो. त्यामध्ये म्हणजे थीटाची व्हॅल्यू 0 असेल तर साईनची व्हॅल्यू काय असणार आहे, कॉसची व्हॅल्यू काय असणार आहे, टॅनची व्हॅल्यू काय असणार आहे, हे आपण ह्या टेबलच्या हेल्पने लक्षात ठेवू शकतो. साइन 0 इज ऑलवेज 0, साइन 30 इज हाफ, साइन 45 1/√2, साइन 60 इज √3/2 आणि साइन 90 इज 1. 0 पासून 1 पर्यंत. जेव्हा आपण कॉसच्या व्हॅल्यू लिहितो आपण काय लिहितो? हे सगळे नंबर रिव्हर्स ऑर्डरमध्ये. म्हणजे इथे 1 येणार, इथे √3/2 येणार, 1/√2 असाच असणार, हा 1/2 इथे जाणार आणि 0 इथे जाणार. हे सगळे नंबर आपण रिव्हर्स ऑर्डरमध्ये कॉससाठी लिहितो. आणि टॅन म्हणजे काय? ह्या दोघांचा रेशो. सो 0, 30, 1/2 अपॉन √3/2 म्हणजे 1/√3. त्यानंतर 1/√2 अपॉन 1/√2 1. हा रेशो किती असणार? √3 आणि 1/0 असणार आहे अनडिफाईंड, नॉट डिफाईंड. सो टॅन 45 इज 1, टॅन 60 इज √3 आणि टॅन 90 अनडिफाईंड. ठीक आहे. आता ही टॅन 90 अनडिफाईंड म्हणजे काय आलं? आपल्याला माहिती आहे की कोणत्या केसमध्ये स्लोप अनडिफाईंड येतो? ज्यावेळेस लाईन वाय ॲक्सिसला पॅरलल असते किंवा वाय ॲक्सिस जर आपण कन्सिडर केला त्याच्यासाठी स्लोप असतो नेहमी अनडिफाईंड. आता टॅन 90 थीटा इज इक्वल टू 90 डिग्री. थीटा काय? अँगल मेड बाय लाईन विथ एक्स ॲक्सिस. सो हा एक्स ॲक्सिस आहे. एक्स ॲक्सिस सोबत अँगल 90 डिग्री म्हणजे कसं असणार? एक्झॅक्टली असं वर्टिकल अशी एक लाईन असणार. म्हणजे ही लाईन काय झाली? दिस लाईन इज पॅरलल टू वाय ॲक्सिस. वाय ॲक्सिसला पॅरलल असणाऱ्या लाईनचा स्लोप नेहमी काय असतो? अनडिफाईंड. म्हणून मग इथे ही व्हॅल्यू आली 90 डिग्री, ही व्हॅल्यू आली अनडिफाईंड. असे तुम्ही व्हेरीफाय करू शकता किंवा इथे तुम्ही असे बघू शकता की स्लोप म्हणजे काय असतं? स्लोप इज ऑलवेज राईज अपॉन रन. राईज म्हणजे वर्टिकल डिस्टन्स, रन म्हणजे हॉरिझॉन्टल डिस्टन्स. ॲक्सिसला पॅरलल हा एक पॉईंट आहे, हा एक पॉईंट आहे. त्यामुळे जर मला ह्या पॉईंटपासून इथपर्यंत पोहोचायचं आहे तर मला वर्टिकली किती डिस्टन्स मूव्ह करावं लागेल? हे वर्टिकल मुवमेंट. हे काहीतरी डिस्टन्स आणि ही काहीतरी व्हॅल्यू असणार. बट हॉरिझॉन्टल डिस्टन्स काय? हॉरिझॉन्टल डिस्टन्स 0 आहे. कारण मी फक्त इथून इथपर्यंत पोहोचते. वर्टिकल मुवमेंटच फक्त काय? ते हॉरिझॉन्टल मुवमेंट करण्याची गरज नाही. म्हणजे हे डिनॉमिनेटर आला 0. एनिथिंग अपॉन 0 इज अनडिफाईंड. ठीक आहे. अशा मल्टिपल वेजने हे तुम्ही जस्टिफाय करू शकता. सेकंड क्वेश्चन, फाइंड द स्लोप्स ऑफ लाईन पासिंग थ्रू गिवन पॉईंट्स. आपल्याला असे 2 पॉईंट्स दिलेले आहेत. त्यामधून पास होणाऱ्या लाईनचा स्लोप आपल्याला फाइंड करायचा आहे. आता या प्रत्येक केसमध्ये आपल्याला 2 पॉईंट दिलेले आहे. x1 y1 x2 y2 या व्हॅल्यूज दिलेल्या आहे. स्लोप कॅल्क्युलेट करायचा. मी इथे सिम्पली आपण स्लोपचा फॉर्म्युला यूज करणार. m दॅट इज इक्वल टू स्लोप दॅट इज इक्वल टू चेंज इन y अपॉन चेंज इन x. चेंज इन y म्हणजे काय? y2 मायनस y1 अपॉन चेंज इन x. चेंज इन x म्हणजे काय? x2 मायनस x1. सो सोल्युशन, तर आपण काय करू? जो फॉर्म्युला आपण यूज करणार तो इथे वरती कॉमन लिहूया. सो इफ m इज स्लोप ऑफ अ लाईन then m is equal to y2 minus y1 upon x2 minus x1. Okay. First A 2 3
and B 4,7. So this is x1 y1 and ही value असणार आहे x2 y2. Therefore slope is equal to y2 minus y1 upon x2 minus x1. y2 minus y1 means 7 minus 3 upon x2 minus x1. So 4 upon 2 that is equal to 2 and this implies लाइन कोणती असणार आहे पॉइंट दिले A आणि B म्हणून आपण लिहिणार स्लोप ऑफ लाइन AB इज 2. ठीक आहे स्लोप हा नेहमी एक नंबर असतो स्लोप ऑफ लाइन इज 2. सेकंड P minus 3 1 Q 5, -2 x1 y1 x2 y2 इथे आपण लिहू शकतो फ्रॉम 1 प्रत्येक ठिकाणी हा फॉर्म्युला आपल्याला प्रत्येक ठिकाणी मेन्शन करायचा आहे. सो फ्रॉम 1 स्लोप इज इक्वल टू y2 minus y1 upon x2 minus x1. So -2 minus -2 y2 minus 1 -2 minus 1 upon x2 minus x1 5 minus -3. So -2 minus 1 -3 upon 5 plus 3 8 and this implies slope of line कोणती लाइन आहे पॉइंट दिलेले P आणि Q. So slope of line PQ is -3/8. ठीक आहे. नाउ नेक्स्ट फक्त फॉर्म्युलामध्ये आपल्याला व्हॅल्यूज पुट करायच्या प्रत्येक ठिकाणी. थर्ड स्लोप ऑफ लाइन M इज इक्वल टू अगेन सेम तुम्ही लिहिणार C इज दिस D इज दिस सो दिस इज x1 x2 दिस इज x1 y1 दिस इज x2 y2 and therefore slope M is equal to y2 minus y1 upon x2 minus x1. 3 plus 2 5 7 minus 5 is 2 and slope of line कोणते पॉइंट दिलेला आहे C आणि D. स्लोप ऑफ लाइन CD इज 5/2. ओके नाउ नेक्स्ट फोर्थ x1 y1 x2 y2. सो स्लोप किती असणार आहे y2 minus y1 upon y2 minus y1 upon x2 minus x1 that is slope. So -8 plus 3 upon -6 plus -8 plus 3 is -5 -6 plus 2 is -4. So slope is equal to 5/4 and hence slope of line कोणते पॉइंट दिलेला आहे LM. So slope of line LM is 5/4. ठीक आहे अजून दोन आहे. फिफ्थ x1 y1 x2 y2. So slope M is equal to y2 minus y1 y2 minus y1 upon x2 minus x1. So 3 plus 2 5 6 plus 4 10 that is equal to 1/2 and therefore slope of line EF is 1/2. Then sixth x1 y1 x2 y2 and hence slope M is equal to y2 minus y1 y2 minus y1 upon x2 minus x1. So 7 upon 0 not defined आणि म्हणून आपण लिहिणार slope of line ST or TS cannot be determined or defined. आपण याचा स्लोप डिटरमाइन करू शकत नाही का कारण ही व्हॅल्यू इन्फिनिटी येते किंवा नॉट डिफाईन असं आपण बोलू शकतो. नॉट डिफाईन काय येणार कारण बघा पॉईंट्स कोणते आहे 0 -3 0, 4 या दोन्ही पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट 0 आहे. एक्स कोऑर्डिनेट 0 आहे म्हणजे पॉईंट कुठे लाय करणार वाय ॲक्सिसवर. वाय ॲक्सिसवर पॉईंट लाय करता म्हणजेच काय वाय ॲक्सिसचा स्लोप आपल्याला माहिती आहे. स्लोप ऑफ वाय ॲक्सिस ऑर एनी लाईन विच इज पॅरलल टू वाय ॲक्सिस इज नॉट डिफाईन्ड म्हणून मग त्या लॉजिकने सुद्धा इथे आपण लिहू शकतो स्लोप ऑफ लाईन ST कॅनॉट बी डिटरमाइन. क्वेश्चन नंबर 3 डिटरमाइन वेदर गिवन 3 पॉईंट्स आर कोलिनियर और नॉट. दिलेले पॉईंट कोलिनियर आहे की नाही ते आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे. कोलिनियरिटी म्हणजेच काय हे जे 3 पॉईंट आहे एका लाईनवर लाय करतात यासाठी आपण स्लोप मेथड किंवा डिस्टन्स फॉर्म्युला मेथड कोणते एक मेथड यूज करू शकतो पण इथे आपण स्लोप मेथड यूज करणार आहोत. आपण या टाईपचा क्वेश्चन प्रॅक्टिस एक्झाम्पलमध्ये सॉल्व्ह केला. ज्यावेळेस 3 पॉईंट दिलेला असतात त्यावेळेस आपण काय करतो 2 पॉईंटचा कॉम्बिनेशन कन्सिडर करून आपण स्लोप फाइंड करतो 2 लाईनचे आणि त्यानंतर आपण दाखवतो की दोन्ही लाईनचे स्लोप इक्वल आहे. कारण ज्यावेळेस कोलिनियर आहे म्हणजे एका लाईनवरती तिन्ही पॉईंट लाय करत आहे. सो हा एक पॉईंट आहे हा एक पॉईंट ही लाईन आणि ही एक लाईन या दोन्ही लाईनचा स्लोप सारखाच येतोय. दोन्ही लाईनचा स्लोप सारखा कोणत्या केसमध्ये तर ज्यावेळेस आपण बोलतो की 2 लाईन पॅरलल असेल त्यांचा स्लोप सारखा येतो. बट या केसमध्ये काय होणार सपोज AB आणि BC
अशा दोन लाईन आहे, ह्या एक पॉईंट ए आहे, एक पॉईंट बी, एक पॉईंट सी आहे. त्यामुळे ए बीचा मी स्लोप फाईंड केला, बी सीचा स्लोप फाईंड केला. तर या केसमध्ये हे दोन्ही स्लोप इक्वल येणार आहे. याचा अर्थ काय, ए बी पॅरलल टू बी सी असू शकतो. बट या केसमध्ये बी हा पॉईंट कॉमन आहे. बी पॉईंट कॉमन आहे म्हणजेच काय, हे बघा, ए बी पॅरलल टू बी सी हे केस असणार आहे, कारण दोन्ही लाईनचा स्लोप सारखा येतो. बट बी पॉईंट कॉमन आहे म्हणजेच काय, ए बी इथे आहे आणि बी सी इथे आहे. सो हे जे 3 पॉईंट आहे, किंवा आपण असं बोलू शकतो ह्या दोन्ही लाईन सेमच आहे, किंवा त्या एकाच लाईनवर लाय करतात. हे तिन्ही पॉईंट एकाच लाईनवर लाय करतात, म्हणजेच काय, दिलेले 3 पॉईंट कोलिनियर आहे. सो थोडक्यात आपल्याला काय करायचं, दोन लाईनचा स्लोप फाईंड करायचा, त्याच्यामध्ये एक पॉईंट कॉमन दाखवायचा. एक पॉईंट कॉमन आहे म्हणजेच काय, हे सगळे पॉईंट एका लाईनवर लाय करतात. दॅट मीन्स गिवन पॉईंट्स आर को लिनियर. सो सोल्युशन, फर्स्ट स्लोप ऑफ लाईन ए बी फाईंड करूया. स्लोप ऑफ लाईन ए बी, स्लोप काय असतो, y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. ए आणि बी y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. सो 1 प्लस 1 2, 0 प्लस 1 1. सो स्लोप इज 2. आता आपण काय करूया, स्लोप ऑफ लाईन बी सी फाईंड करूया. बी सी म्हणजे हे दोन पॉईंट. सो y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 दॅट इज इक्वल टू 2. दोन लाईनचे स्लोप इक्वल आहे. स्लोप ऑफ लाईन ए बी इज इक्वल टू स्लोप ऑफ लाईन बी सी. दोन लाईनचे स्लोप केव्हा इक्वल असते, जेव्हा त्या दोन लाईन पॅरलल असतात. दॅट मीन्स ए बी इज पॅरलल टू बी सी. ए बी बी सी पॅरलल असणार, बट बी इज कॉमन पॉईंट, किंवा असं लिहू शकतो, बट बी लाईज ऑन बोथ दी लाईन्स. आणि म्हणून मग देअरफॉर बोथ लाईन्स आर सेम. दॅट इज पॉइंट ए बी सी लाय ऑन सेम लाईन. ठीक आहे, स्लोप सारखा आहे. एक तर त्या पॅरलल असेल, पॅरलल आहे, बट हे दोन्ही पॉईंट एकाच लाईनवर आहे. म्हणजे ए बी इथे असेल आणि बी सी असेल. दोघांचा स्लोप या केसमध्ये सुद्धा सारखाच असणार आहे. अँगल आणि हा अँगल सारखाच असणार. म्हणजे काय, हे तिन्ही पॉईंट एका लाईनवर लाय करतात. हे तिन्ही पॉईंट एका लाईनवर लाय करतात, म्हणजेच काय, ए बी सी आर को लिनियर. ठीक आहे, तर याच पद्धतीने बाकी सगळे क्वेश्चन आपल्याला सॉल्व करायचे आहे. डी ई एफ, तर आपण काय करू, स्लोप ऑफ डी ई फाईंड करू आणि स्लोप ऑफ ई एफ. इथे तुम्ही जर स्लोप ऑफ डी ई फाईंड केला आणि स्लोप ऑफ डी एफ फाईंड केला तरी चालणार आहे. ओके, स्लोप ऑफ डी ई y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1, बिकॉज स्लोप इज इक्वल टू y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. हा फॉर्म्युला प्रत्येक ठिकाणी आपण यूज करणार आहोत. सो स्लोप ऑफ डी ई y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 दॅट इज इक्वल टू 3 अपॉन 3 1. स्लोप ऑफ ई एफ म्हणजे हे दोन पॉईंट. सो y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 1 अपॉन 1 दॅट इज इक्वल टू 1. दोन्ही लाईनचा स्लोप सारखा आला. स्लोप ऑफ डी ई इज इक्वल टू स्लोप ऑफ ई एफ. आपण केव्हा म्हणतो, ज्या दोन लाईनचा स्लोप इक्वल असतो म्हणजेच काय, स्लोप ऑफ लाईन डी ई इज इक्वल टू स्लोप ऑफ लाईन डी एफ. दॅट मीन्स डी ई पॅरलल टू ई एफ. डी ई आणि ई एफ ह्या दोन लाईन पॅरलल असणार कारण स्लोप इक्वल आहे. बट हिअर ई इज पॉईंट कॉमन और ई लाईज ऑन बोथ दी लाईन्स. ई पॉईंट दोन्ही लाईनवरती लाय करतोय. दॅट इज म्हणजे बघा, डी ई आहे आणि त्यानंतर ई एफ आहे. ई पॉईंट दोन्ही ठिकाणी म्हणजेच काय, हे तिन्ही पॉईंट एकाच लाईनवर लाय करतात. म्हणजे ह्या दोन्ही लाईन एकच आहे. दॅट इज बोथ दी लाईन्स आर सेम. बोथ दी लाईन्स आर सेम. दोन्ही लाईन एकच आहे म्हणजेच काय, डी ई एफ lie on the same line, and hence we can write DEF are linear. DEF are co-linear. Okay. Now third साठी L M N 3 पॉइंट दिलेले आहे. LM आणि MN चा स्लोप फाइंड करू आपण. स्लोप ऑफ LM and स्लोप ऑफ MN. LM y2 minus y1 upon x2 minus x1 minus 2 upon 1 that is minus 2. Slope of MN, LM झाला तर MN y2 minus y1 upon x2 minus x1
-2 अपॉन 2 दॅट इज -1. LM आणि MNचा स्लोप इक्वल नाही आहे. सिन्स स्लोप ऑफ LM नॉट इक्वल टू स्लोप ऑफ MN. स्लोप जर सारखा नाही म्हणजेच काय, म्हणजे कसं असेल, सपोज ही लाईन LM असेल आणि MN अशी काही लाईन असू शकते, कदाचित MN अशी असेल. ठीक आहे. सो म्हणजेच काय, हे 3 पॉईंट कोलिनियर नाही आहे. स्लोप इज नॉट इक्वल, देअरफॉर वी कॅन से पॉईंट LMN डू नॉट lie on the same line and therefore they are not collinear. Elements are not collinear. ठीक आहे. नाउ नेक्स्ट थर्ड होता फोर्थ मध्ये PQR दिलेला आहे. आपण PQचा स्लोप फाइंड करू. स्लोप ऑफ PQ, MPQ म्हणजेच काय, स्लोप PQ दॅट इज इक्वल. आता हे मी जस्ट कॅल्क्युलेशन पाहिजे, तुम्हाला प्रोसिजर माहिती आहे त्यामुळे थोडं शॉर्टकट यूज करते. जस्ट स्लोप फाइंड करूया, स्लोप चेक करूया. बाकी स्टेप वाईज कसं सोल्युशन लिहायचं ते तुम्हाला माहिती आहे. सो PQ, सो स्लोप ऑफ PQ काय असणार आहे, y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. -3 + 5, -3 + 5 म्हणजे 5 - 3 दॅट इज 2 अपॉन -1 म्हणजे हा स्लोप आला -2. PQ झाला. त्यानंतर स्लोप ऑफ QR आपण फाइंड करूया, MQR. स्लोप ऑफ QR म्हणजे ह्या 2 पॉईंट, हे 2 पॉईंट आपल्याला कन्सिडर करायचे. x1 y1 x2 y2, y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. 3 + 3 6, -2 -1 -3 दॅट इज -2. दोन्ही लाईनचा स्लोप इक्वल आला. देअरफॉर स्लोप ऑफ लाईन PQ इज इक्वल टू स्लोप ऑफ लाईन QR. स्लोप ऑफ लाईन PQ इज इक्वल टू स्लोप ऑफ line QR. This implies PQ parallel to QR, or line PQ is parallel to line QR, but Q lies on both lines, and therefore both lines are same. That is PQR lie on the same line. एका लाईनवर लाई करता है आणि म्हणून आपण लिहिणार PQR आर कोलिनियर. हे 3 पॉईंट काय आहे, कोलिनियर. पॉईंट आहे RST. स्लोप ऑफ RS फाइंड करूया. स्लोप ऑफ RS आणि त्यानंतर आपण फाइंड करू स्लोप ऑफ ST. सो RS y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. सो 2 + 4 6, -2 -1 -3 दॅट इज -2. ST, स्लोप ऑफ ST म्हणजे y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. सो 2 अपॉन -3 + 2 -1 दॅट इज -2. दोन्ही लाईनचे स्लोप इक्वल आले. स्लोप ऑफ लाईन RS इज इक्वल टू स्लोप ऑफ लाईन ST. ज्यावेळेस लाईनचे स्लोप इक्वल आहे म्हणजेच काय, 2 लाईन पॅरलल असू शकता. RS पॅरलल टू ST, बट लाईन पॅरलल आहे, बट या लाईनवरती S पॉईंट कॉमन आहे. S लाईज ऑन बोथ द लाईन्स. S दोन्ही लाईनवर लाई करतो आहे. दॅट मीन्स RS आहे, S या लाईनवर पण लाई करतो आहे आणि S या लाईनवर सुद्धा लाई करतो आहे. या 2 लाईन आपल्याला पॅरलल मिळालं, बट ह्या पुढे काय कंडिशन मिळतं, आपल्याला S पॉईंट इथे सुद्धा आहे, इथे सुद्धा आहे, म्हणजेच काय हे दोन्ही एकाच लाईनवर लाई करतात. दॅट मीन्स RST लाई ऑन दी सेम लाईन. एका लाईनवर लाई करता म्हणजेच काय, RST आर कोलिनियर. दिस पॉइंट्स आर कोलिनियर. ठीक आहे. नाउ लास्ट 6th AKN. स्लोप ऑफ AK फाइंड करू आणि स्लोप ऑफ KN फाइंड करूया. सो y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1, y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. ठीक आहे. सो दॅट इज 5/2 मायनस 4 म्हणजे काय असणार आहे, 5 मायनस 8 अपॉन 2 न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटर -2 + 4 म्हणजेच 2. सो दॅट इज -3 अपॉन 2 × 2 -3/4. दिस इज स्लोप ऑफ लाईन AK. त्यानंतर स्लोप ऑफ लाईन KN जर आपण बघितला, KN. सो y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. -2 × 2 -4 -5 अपॉन 2 आणि 4 + 2 6 -9 अपॉन 2 × 6
सो -3/4. ठीक आहे. स्लोप ऑफ AK इज इक्वल टू स्लोप ऑफ लाईन KN. दोन्ही लाईनचा स्लोप सारखा आहे, म्हणजेच काय, लाईन AK इज पॅरलल टू लाईन KN. हिअर पॉईंट K इज कॉमन. K इज कॉमन पॉईंट, किंवा असं लिहू शकतो K लाईज ऑन बोथ लाईन्स. K इज कॉमन पॉईंट and therefore AK and KN are same lines, and therefore point A, KN lie on the same line, and therefore AKN are co-linear. तर आपल्याला फक्त एकच केस मिळाले की ज्या केसमध्ये पॉईंट नॉन कोलिनियर होतं, बाकी प्रत्येक केसमध्ये पॉईंट कोलिनियर मिळत आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. इफ A 1 - 1 B 0 4 C -5 3 आर वर्टासेस ऑफ अ ट्रायंगल, देन फाइंड स्लोप ऑफ ईच साइड. एक ट्रायंगल आहे, ट्रायंगलचे वर्टासेस दिलेले आहे पॉईंट A B C. तर आपल्याला सांगितलं ट्रायंगलच्या प्रत्येक साईडचा स्लोप आपल्याला फाइंड करायचा आहे. 3 वर्टासेस आहे ABC, म्हणजे ट्रायंगलच्या साईड काय असणार आहे, एक साईड असेल AB, एक असेल BC आणि एक असेल AC. तर आपल्याला तिन्ही साईडचा स्लोप फाइंड करायचा आहे. सो आपल्याला स्लोप ऑफ AB, स्लोप ऑफ BC आणि स्लोप ऑफ AC कॅल्क्युलेट करायचा आहे. स्लोप कॅल्क्युलेट करायचा आहे, कॉर्डिनेट्स दिलेले आहे, मग आपण सिंपल फॉर्म्युला यूज करणार. स्लोप इज इक्वल टू चेंज इन Y अपॉन चेंज इन X, y2 - y1 upon x2 - x1. So solution, formula for slope is equal to change in Y upon change in X, and therefore slope of side AB is equal to AB x1 y1 x2 y2. So y2 minus y1 upon x2 minus x1. 4 + 1 5, 5 upon -1, that is equal to -5. Okay. Slope of side BC y2 minus y1 upon x2 minus x1. y2 minus y1 upon x2 minus x1, -1 upon -5, that is 1 upon 5. हा झाला सेकंड साइडचा स्लोप. थर्ड साइड स्लोप ऑफ AC, so y2 minus y1 upon x2 minus x1. 3 + 1 4, -5 -1 -6. याला जर मी सिम्प्लिफाय केलं ही व्हॅल्यू असेल -2/3. दोन्ही साईडला मी जर 2ने डिवाइड केलं ही व्हॅल्यू -2/3. देअरफॉर स्लोप्स ऑफ साइड्स ऑफ ट्रायंगल ABC आर -5, 1/5 and -2/3. Question number 5. Show that A -4 -7 B -1 2 C 8 5 and D 5, -4 are the vertices of a parallelogram. हे आपल्याला वर्टायसेस दिले, त्याचे कॉर्डिनेट्स दिलेले, आपल्याला प्रूव्ह करायचे की हे वर्टायसेस एका पॅरलोग्रामचे आहे. या टाईपचा क्वेश्चन आपण प्रॅक्टिस एक्झाम्पलमध्ये बघितला. ज्यावेळेस आपल्याला पॅरलोग्राम शो करायचं असतं आपल्याकडे दोन वे असतात. एक वे असतो आपण डिस्टन्स फॉर्म्युलाचा यूज करून दाखवू शकतो, दिलेला क्वाड्रिलॅटरल पॅरलोग्राम आहे, किंवा आपण स्लोप मेथडचा सुद्धा यूज करू शकतो. का यामध्ये आपण दोन वेगवेगळ्या प्रॉपर्टी पॅरलोग्रामची यूज करतो. पॅरलोग्राम आहे, सो पॅरलोग्रामची बेसिक प्रॉपर्टी काय असते, सपोज ABCD हा जर पॅरलोग्राम आहे तर एक प्रॉपर्टी काय असते की ऑपोजिटच्या साईड्स असतात त्या इक्वल लेंथच्या असतात. सो AB इज इक्वल टू DC अँड AD इज इक्वल टू BC. ही एक बेसिक प्रॉपर्टी आहे. सेकंड प्रॉपर्टी काय, ऑपोजिट साईड पॅरलल सुद्धा असतात, त्यामुळेच त्याला पॅरलोग्राम बोलतात ना. सो AB पॅरलल टू DC आणि AD पॅरलल टू BC. ज्यावेळेस आपण डिस्टन्स फॉर्म्युला यूज करतो, डिस्टन्स फॉर्म्युलाचा यूज करता, डिस्टन्स फॉर्म्युला म्हणजे काय, लेंथ आपण कॅल्क्युलेट करू शकतो. लेंथ कॅल्क्युलेट करू शकतो म्हणजे आपण ही प्रॉपर्टी त्या केसमध्ये यूज करतो. आपण काय करतो, डिस्टन्स फॉर्म्युलाचा यूज करून AB लेंथ फाइंड करणार, DC लेंथ फाइंड करणार. या दोन्ही लेंथ सारख्या आल्या म्हणजेच काय, ऑपोजिट साईड इक्वल लेंथच्या. त्याच पद्धतीने ह्या दोन लेंथ चेक करणार, या दोन लेंथ इक्वल आला युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला. या दोन लेंथ इक्वल आला म्हणजेच काय, ऑपोजिट साईडच्या लेंथ इक्वल आहे, ऑपोजिट साईड कॉन्ग्रुएंट आहे, म्हणजे दिलेला क्वाड्रिलॅटरल पॅरलोग्राम आहे. दिस इज युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला. आता स्लोप मेथडचा यूज करायचं असेल तर आपल्याला काय, कोणती प्रॉपर्टी यूज करायची, ही प्रॉपर्टी की ऑपोजिट साईड पॅरलल असतात. पॅरलल लाईन स्लोप लगेच समजलं पाहिजे की आपल्याला माहिती की ज्यावेळेस दोन लाईन पॅरलल असतात त्यांचे स्लोप इक्वल असतात. म्हणून आपण काय करणार, AB लाईनचा स्लोप फाइंड करणार, DCचा स्लोप फाइंड करणार, बाकीच्या दोन साईडचा सुद्धा स्लोप फाइंड करणार. जर दिलेला क्वाड्रिलॅटरल पॅरलोग्राम आहे तर त्याच्या ऑपोजिट साईड पॅरलल असणार आहे, म्हणजेच काय, या साईडचा आणि या साईडचा स्लोप इक्वल आहे, या साईडचा या साईडचा स्लोप इक्वल आहे. सो आपण काय करूया, या चारी साईडचा स्लोप फाइंड करूया आणि त्यानंतर ऑपोजिट साईडचे स्लोप्स इक्वल येत आहे की नाही ते चेक करूया. जर तसं झालं तर आपण कंक्लूड करू शकतो की दिलेला क्वाड्रिलॅटरल पॅरलोग्राम आहे. ठीक आहे. सो
ही प्रॉपर्टी आपण आता इथे यूज करतो. सेकंड ए स्लोपचा फॉर्म्युला लिहू आपण. स्लोप ऑफ अ लाईन इज इक्वल टू एम इज इक्वल टू चेंज इन वाय अपॉन चेंज इन एक्स. ओके, सो स्लोप ऑफ साईड ए बी फाइंड करू आपण. त्यानंतर आपण डी सी फाइंड करूया. त्यानंतर ए डी आणि त्यानंतर बी सी. या चारही साईडचे स्लोप्स आपण फाइंड करूया. सो ए बीचा ज्यावेळेस मला स्लोप फाइंड करायचा आहे, ए बी म्हणजे हे 2 पॉईंट, y2 मायनस y1 स्लोपचा फॉर्म्युला आहे y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. सो y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. सो 2 प्लस 7 अपॉन मायनस 1 प्लस 4 3 आणि ही व्हॅल्यू 9. सो साईड ए बीचा स्लोप किती आला 3. आता डी सीचा स्लोप बघूया. डी सी म्हणजे हे 2 पॉईंट. सो y2 मायनस y1 y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. -5 -4 -5 -9 अपॉन इथे येणार -3 दॅट इज इक्वल टू 3. नाव ए डीचा स्लोप म्हणजे हे 2 पॉईंट y2 मायनस y1 ए डी इज इक्वल टू y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. -4 प्लस 7 अपॉन 5 प्लस 4 9. सो दॅट इज 3 अपॉन 9 दॅट इज 1 अपॉन 3. आणि त्यानंतर ए डी झाला आता बी सी. बी सी साईडचा स्लोप काय असणार आहे हे 2 पॉईंट. सो y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. 5 मायनस 2 3 8 प्लस 1 9 दॅट इज 1 अपॉन 3. इथे जर बघितलं तर या 2 लाईनचा स्लोप सारखा आला, या 2 लाईनचा स्लोप सारखा आला. ए बी आणि डी सी आणि ए डी आणि बी सी ऑपोजिट साईडच्या स्लोप सारखा आलेला आहे. सो वी कॅन कन्क्लूड देअरफॉर स्लोप ऑफ ए बी इज इक्वल टू स्लोप ऑफ डी सी. 2 लाईनचा स्लोप केव्हा इक्वल असतो ज्यावेळेस त्या 2 लाईन पॅरलल असतात. दिस इम्प्लाइज लाईन ए बी किंवा साईड ए बी इज पॅरलल टू लाईन डी सी. त्याच पद्धतीने ऑल्सो स्लोप ऑफ ए डी इज इक्वल टू slope of BC and therefore AD is parallel to BC. In quadrilateral ABCD, opposite sides are parallel and therefore we can say opposite side parallel आल्या म्हणजेच काय हा quadrilateral ABCD काय आहे parallelogram आहे, is a parallelogram. Is proved. Next question, question number 6. If r 1 minus 1 s minus 2k and slope of line rs is minus 2, then find value of k. 2 पॉईंट दिले आर आणि एस त्याचे कॉर्डिनेट्स दिलेले आहेत. त्यामध्ये एसचा वाय कॉर्डिनेट आपल्याला दिले तो आपल्याला फाइंड करायचा आहे. प्लस आपल्याला कंडिशन काय दिलेली स्लोपची, स्लोप ऑफ लाईन इज -2. ठीक आहे, त्यामुळे आपण इथे सिम्पली काय करणार स्लोपचा फॉर्म्युला यूज करणार. स्लोपचा फॉर्म्युला काय आहे, स्लोप ऑफ अ लाईन इज इक्वल टू एम इज इक्वल टू चेंज इन वाय अपॉन चेंज इन एक्स. ठीक आहे, हियर आर दिलेला आहे 1 - 1 म्हणजेच काय x1 इज 1 y1 इज -1. त्यानंतर एस दिलेला आहे -2k म्हणजेच x2 इज -2 अँड y2 इज इक्वल टू k. ह्या व्हॅल्यू नाही लिहिल्या तरी चालणार आहे. अँड व्हॅल्यू ऑफ एम इज -2. देअरफॉर -2 इज इक्वल टू स्लोप इज इक्वल टू y2 मायनस y1 upon x2 minus x1. Therefore -2 is equal to k plus 1 upon -3. मायनस इथे सिम्प्लिफाय जर आपण केलं -2 इंटू -3 मायनस मायनस प्लस प्लस 6 इज इक्वल टू k प्लस 1 अँड हेन्स k इज इक्वल टू 6 - 1 अँड देअरफॉर k ची व्हॅल्यू किती आली 5 अँड हेन्स व्हॅल्यू ऑफ k इज 5. k ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची होती. सो हा कॉर्डिनेट काय असणार आहे -2, question number 7. Find k if b k minus 5 c 1 2 and slope of the line is 7. सेम आत्ताच जो क्वेश्चन नंबर 6 होता तसाच क्वेश्चन आहे. एक लाईन दिलेला, लाईनचा स्लोप दिलेला आहे. त्यानंतर कॉर्डिनेट्समध्ये बीचा एक्स कॉर्डिनेट दिला आहे तो आपल्याला फाइंड करायचा म्हणजे केची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. अगेन सेम फॉर्म्युला आपण यूज करणार. स्लोप ऑफ लाईन इज इक्वल टू एम इज इक्वल टू चेंज इन वाय अपॉन चेंज इन एक्स. ठीक आहे, सो दिस इज x1 y1. हे x1 y1 ची व्हॅल्यू कन्सिडर करू.
ही x2 y2 ची व्हॅल्यू आपण कन्सिडर करूया. देअरफॉर स्लोप ऑफ लाईन इज इक्वल टू y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 and therefore 7 is equal to 2 plus 5 7 upon 1 minus k and therefore इथे जर बघितलं दोन्ही ठिकाणी 7 आहे. 7 आपण कॅन्सल करू शकतो. सो 1 is equal to 1 upon 1 minus k. Hence 1 minus k is equal to 1 and therefore k is equal to 1 minus 1. Therefore k is equal to 0. k ची व्हॅल्यू आली 0. सो b कोऑर्डिनेट काय होता 0, -5. ओके. नाउ क्वेश्चन नंबर 8. फाइंड k if pq parallel to rs. आता इथे आपल्याला PQRS असे 4 पॉईंट दिलेले आहे, त्याचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहे आणि सांगितलं PQ पॅरलल टू RS आणि त्याचा यूज करून आपल्याला k ची व्हॅल्यू म्हणजे एसच्या y कोऑर्डिनेटची व्हॅल्यू फाइंड करायची. पॅरलल लाईन दिलेले आहे, कोऑर्डिनेट्स दिलेले, मग आपण ही कंडिशन यूज करू शकतो. पॅरलल लाईनचे स्लोप्स नेहमी इक्वल असतात, त्यामुळे आपण PQ आणि RSचा स्लोप इक्वल दाखवूया किंवा PQ आणि RSचा स्लोप फाइंड करूया. त्या दोन व्हॅल्यू इक्वेट करू, त्याच्यावरून आपल्याला k ची व्हॅल्यू मिळणार आहे. ओके. सो अगेन हा फॉर्म्युला आपण लिहिणार इथे. स्लोप ऑफ लाईन इज इक्वल टू y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. Therefore slope of line PQ is equal to y2 minus y1 upon x2 minus x1, 2 upon 1, that is 2. Slope of line, your slope of side RS k minus 1 upon 5 minus 3, k minus 1 upon 2. Okay. Slope find केले. Since PQ is parallel to RS, दोन लाईन पॅरलल आहे म्हणजेच काय, त्यांचे स्लोप्स इक्वल असणार आहे. सो स्लोप ऑफ PQ इज इक्वल टू स्लोप ऑफ RS. ठीक आहे. पॅरलल लाईन आहे, स्लोप्स इक्वल आहे. PQचा स्लोप म्हणजे काय 2, RSचा स्लोप म्हणजे काय k minus 1 upon 2. ह्या दोन व्हॅल्यू इक्वल असणार आहे, त्यामुळे 2 × 2 4 इज इक्वल टू 1 × k minus 1 k minus 1. Therefore k is equal to 4 plus 1. This implies k is equal to 5. Therefore value of k is 5.